कसदार साहित्याचा स्रोत आटला हे अंतर्नाथचा प्रवास थांबायचं सगळ्यात मोठं कारण होतं. ज्या प्रकारच्या साहित्याच्या वाचनावरती माझ्यासारखांचा पिंड पोचला गेला होता, गंगाधर गाडगीळ, पु भा भावे, अरविंद गोखले, बासी मर्ढेकर, अनेक असे, त्या दर्जाचं साहित्य आज निर्माण होत नाहीये. कुठल्याही वृत्तपत्रामध्ये कथा, निबंध छापून देणं अशक्य आहे, कारण तेवढी जागाच नाहीये त्यांच्याकडे. आज सुद्धा मी कितीतरी मराठी व्यावसायिकांच्या घरामध्ये जातो, त्यांच्या घरामध्ये इंटिरियर वरती ते लाखो रुपये खर्च करतील, पण त्यांच्याकडे 100 पुस्तकं नसतात. मराठी माणसामध्ये विकत घेऊन वाचायची संस्कृती ही पुरेशी रुजलेली नाहीये. ती संस्कृती रुजवणं हे देखील अंतर्नाथ एक काम होतं. कोणीही पुण्यामध्ये आमच्या ओळखीचं नव्हतं, पण तरी पण केवळ हे मासिक काढायला, अंतर्नाथ काढायला उपयुक्त असं शहर पुणे, म्हणून आम्ही मुंबईवरून पुण्याला यायचा निर्णय घेतला. पुण्याने तुमचा भ्रमनिरास केला का? असं हा तुम्ही धाडसाचा प्रश्न विचारात, कारण पुणेकर मला शिवाय देतील असं म्हटलं तर. भारतामधल्या कुठल्याही शहरामध्ये मी गेलो तरी कुठेतरी अंतर्नाथचे वर्गणीदार मला भेटतात, आणि ते असे भेटतात की त्यांच्या घरी मी राहू शकतो. दुर्दैवाने आजचा जो समाज आहे ना, तो शरद जोशींना विसरला. त्यांचं म्हणणं असं होतं की समाजसेवा वगैरे सगळं झूट आहे. समाजसेवेच्या नावाखाली तुम्ही स्वतःची तुंबडी भरता. काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे, 20 वर्षामध्ये भारत बदललाय? सांस्कृतिक दृष्ट्या आपण जरा खाली येतो.